काँग्रेसने तर नाराजी दर्शवलेली आहे. नाना पटोलेंचं म्हणणं आहे की मित्र पक्ष जर आता आघाडीचा नियम पाळत नाही तर मग कार्यकर्त्यांमध्ये देखील नाराजी होती. मी त्याच्यावर काही भाष्य करू इच्छित नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव ठाकरे यांची आणि काँग्रेस याबरोबर वारंवार चर्चा झाल्यानंतर काही निष्कर्ष निघाले त्या बैठकीतून. वरिष्ठांना देखील पवारसाहेबांनी या सर्व गोष्टी सूचित केल्या. निवडणूक आता सुरू होते आणि प्रचाराची गरज होती, त्यामुळं त्या बाबतीत निर्णय घेतोय. उरलेल्या जागांचे निर्णय आज उद्या आम्ही घेणार आहोत. सर, आज ज्या प्रवेश झालेला जो आहे माडामध्ये, तर तुम्हाला काय वाटतं याच्या ताकदीमुळे कुठेतरी पवार गटाची ताकद वाढू शकेल का? संजय कोकाटे यांचा प्रवेश झाला. संजय कोकाटे यांनी पूर्वी विधानसभा तिथं लढवलेली, 75,000च्या दरम्यान त्यांना मतं देखील मिळालेली. माढा लोकसभा मतदारसंघातले शिंदे गटाचे ते संपर्क प्रमुख होते आणि त्यांनी वेगवेगळ्या स्तरात भारतीय जनता पक्षात किंवा शिवसेनेत काम केलेलं आहे आणि मला वाटतं की त्यांच्या येण्याने त्या भागात आमच्या पक्षाची निश्चित वाढ होती. एक दुसरा मुद्दा आहे की भिवंडीची जागा तुम्ही जाहीर केली आहे. काँग्रेसला विश्वासात घेऊन जागा जाहीर केली का? आणि सातारा आणि भिवंडीमध्ये काही अंतर्गत झालेली आहे? तुम्ही बरेच सारं रोज मागे लागता, जागा जाहीर करा, जागा जाहीर करा, जागा जाहीर करा. जागा जाहीर केलं, आता नवीन प्रश्न कसे काय विचारता? तुमच्या जागरानं आम्ही जागा रोज जाहीर करतो. परंतु सर, नाना पटोलेंची नाराजी आहे कारण की ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. ते म्हणतात मी माझ्या कानावर आलेली आहे, पण शेवटी आम्ही तो निर्णय घटक पक्ष जे आहेत आमचे आघाडीतील या सर्वांच्या कानावर घातलेला होता. पण तुम्ही कॅन्डिडेट जाहीर केला, त्याच्यानंतर त्यांना आता एमएमआरडी नोटीस केली. एमएमआरडीचे अधिकारी त्यांच्या व्यावसायिक ठिकाणी गेले होते आणि काही त्यामध्ये नियमाचं काम नाही, याच्यामध्ये कारवाईची भाषा बोलली होती. कशाप्रकारे ही अशी दंडेली विरोधकांना, उमेदवार असणाऱ्यांना धमक्या देणं हे आचारसंहितेचा भाग होऊ शकतं. आत्ता आचारसंहिता चालू असताना एखाद्याची उमेदवारी घोषित केल्यावर एमएमआरडीच्या अधिकाऱ्यांनी देखील कोड ऑफ कंडक्टचा अभ्यास करावा आणि त्यांच्यावर देखील मग भविष्यकाळात आम्हाला तक्रारी कराव्या लागतील. आत्तापर्यंत झोपलेले होते का? त्यामुळं आता निवडणूक सुरू झालेली आहे. बाळामामा म्हात्रे, सुरेश म्हात्रे हे 100% निवडून येणारे उमेदवार आहेत. ते खासदार झाल्यानंतर त्यांच्या मागे काय असेल ते योग्य ते लागावं. त्यामुळे अधिकाऱ्यांनी देखील मर्यादा पाळल्या पाहिजेत. मध्यंतरी शिवसेनेनं मुंबईतल्या काही जागा जाहीर केल्या, त्यावेळेला असं बोललं गेलं होतं की महाविकास आघाडीचा बैठका चालू आहे, त्याच्या बैठका पूर्ण होण्याआधी अशी एखादी जागा जाहीर करणं योग्य नाही. मग काल राष्ट्रवादीनं सुद्धा तो नियम तोडला नाही. नाही, आम्ही मला याच्यावर जास्त भाष्य करायचं नाही. आम्ही आमचे जे दोन्ही घटक पक्ष आहेत त्यांना ही कल्पना दिलेली होती, कारण प्रचार सुरू होणं गरजेचं होतं आणि आमचा सिम्बॉल नवीन आहे. शेवटपर्यंत पोचवण्यासाठी आम्हाला जास्त दिवसाची गरज आहे. तुतारी वाजवणारा माणूस हे सिम्बॉल घराघरापर्यंत पोचवायला आम्हाला लवकरात लवकर प्रचार सुरू करणं आवश्यक होतं. हा नवीन हे आहे. आमचं जुनं चिन्ह असतं तर समजू शकतो, नवीन चिन्ह आहे, शेवटपर्यंत पोचवण्यासाठी आम्हाला जास्त वेळ पाहिजेत. म्हणून आम्ही इतर आमचे जे 2 मित्रपक्ष आहेत त्यांच्या कानावर घालून आमचा निर्णय आम्ही घोषित. सर, परंतु तुम्ही म्हणतात की चिन्ह घराघरात पोचवायचं आहे म्हणून आम्ही लवकर उमेदवार घोषित केले, परंतु अजून देखील सातारा, माढा आणि या सगळ्या दोन्ही मतदारसंघांमध्ये घोळ मात्र कायमच आहे. तिथे घोळ नाही आहे, निर्णय राहिलेला आहे. घोळ नाही, व्यवस्थित चाललंय. परंतु मोहिते पाटील घोळ नाही आहे आमच्या मनात कोणाचाही. साताऱ्यामध्ये चव्हाण ज्या पद्धतीने तुम्ही जी ऑफर केली तुतारी चिन्हावरती लढायला नकार दिला, तर काँग्रेसचं जागा सोडली जाणार आहे का? नाही, आता त्या बाबतीत आमच्या पक्षाचे काही नेते यांची तयारी होत आलेली आहे. 1-2 दिवसात त्याचाही निर्णय होऊन जाईल. सर, माढा मतदारसंघातून कोण निवडणूक लढणार? कारण की मोहिते पाटलांची चर्चा शरद पवार यांनी सुद्धा यापूर्वी केलेली आहे.
धैर्यशील मोहिते पाटलांनी शरद पवारांची भेट सुद्धा घेतली, परंतु अजून देखील माढामधला तिढा अजून संपलेला नाही. उमेदवार नक्की कोण असणार, काय त्याच्या संदर्भात चर्चा? नाही, मला पवार साहेबांची भेट कुणी घेतली याची काही माहिती माझ्याकडे नाही आहे. पण आमचे पक्षाचे उमेदवार आहेत, त्यांचं आम्ही अभ्यास करतोय. आम्ही योग्य तो निर्णय लवकर करू. माढामध्ये आगामी काळामध्ये लवकरच भूकंप होणार आहे अशी राजकीय भूकंपाची माहिती मिळत आहे. मुहूर्त सुद्धा ठरलेला आहे. तुम्हाला हे भूकंपाचं प्रेडिक्शन कुणी केलं? तुम्ही ते काय त्या डिपार्टमेंटचे संपर्कात दिसताय तुम्ही. भिवंडी आणि सांगली या दोन्ही जागांवरनं जे वाद चालू होते, या दोन्ही जागा काँग्रेस सोडणार नाही आहे. या दोन्ही जागांवर बंडखोरी होऊ शकते अशी चर्चा किंवा अशी माहिती मिळते. 1-2 दिवसात ते क्लिअर होईल असंही कळतं. अशा स्थितीत काय? मला विश्वास आहे की काँग्रेससारखा मोठा पक्ष देशात अनेक राज्यांमध्ये लढतो. त्यामुळे इतर राज्यांच्या मध्ये आमचे राज्याच्या स्तरावरचे पक्ष आहेत हे. त्यामुळं या राज्यात आमच्या मागच्या वेळी 4 लोकसभेचे खासदार होते. यावेळी आम्ही ती संख्या 10 पर्यंत जातो आहे. शिवसेनेचे सिटिंग सदस्य 18 होते, ते सोडून गेलेले असले तरी 18 ठिकाणी त्यांचं प्राबल्य होतं. त्यामुळं काँग्रेसचं 1 ठिकाणी प्राबल्य होतं, 1 सदस्य निवडून आलेले त्यांचे, ते आता 15, 16, 17च्या घरात गेलेले आहेत. त्यामुळे जेवढं ॲमिकेबल आम्हाला मार्ग काढता येईल तेवढं आम्ही काढलेलं आहे. आणि मला खात्री आहे की तिन्ही घटक पक्ष जबाबदारीने वागतील. रावेरच्या संदर्भात काही माहिती मिळत नाही अजून. उमेदवारी क्लिअर होत नाही. त्यातच खडसे जे आहेत ते दिल्लीवारी करतायत आणि उलटसुलट चर्चांना उड्याण आलेलं आहे. काय होतं त्या जागेच्या संदर्भात? जे काय होईल ते चांगलंच होईल. मग खडसे स्वतः उमेदवार द्यायच्या प्रयत्नात आहेत? नाही, ते उभे राहणार नाहीत म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांची शरीर प्रकृती बरोबर नाही. त्या विधानसभेची तयारी करत आहेत. त्या आमच्या तिथल्या मुक्ताईनगरमधल्या आमच्या उमेदवार असतील, यापूर्वीच मी घोषित केलेलं आहे. सर, शेवटचा प्रश्न काय सांगा, तुमच्या जिल्ह्यातला वाद महाविकास आघाडीमध्ये सातत्याने समोर येत आहे. आज संजय राऊत सांगलीच्या दौऱ्यावर आहेत, तर काँग्रेसचे नेते विश्वजित कदम आणि संभाव्य उमेदवार विशाल पाटील हे दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत वाद समोर होते. काँग्रेसनं दावा केला या जागेवर वसंतदादांचे नातू आहेत, काँग्रेसचे कट्टर समर्थक. मात्र ठाकरेंची तिथे ताकद नसताना कुठेतरी उमेदवार लादलाय असा आरोप सातत्याने समोर येत आहे. त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा आग्रह होता. शिवसेनेने देखील कोल्हापूरची जागा, कोल्हापूरमध्ये 2 शिवसेनेचे खासदार होते यापूर्वी. त्यामुळं ज्यांचे जिथं निवडून आलेले त्यांचं तिथे त्या पक्षाचे खासदार उमेदवार त्या जागा त्या पक्षाला असाव्यात असं एक ठरलेलं होतं. त्यात छत्रपती शाहू महाराजांनी काँग्रेस पक्षातून उभं राहायचं ठरवल्यावर ती जागा काँग्रेस पक्षाकडे गेली आणि त्यातून मग सांगली लढवण्याचा विचार शिवसेनेने केलेला आहे. आता शिवसेनेच्या आणि काँग्रेसचा संवाद काय याची मला माहिती नाही आहे. त्यामुळं त्या दोन्ही पक्षांनी एकत्रित बसून सोडावा. आघाडी जे ठरेल आघाडीचे, त्या आघाडीच्या जे धोरण ठरेल त्याप्रमाणे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार हा पक्ष त्या पद्धतीने काम मैत्रीपूर्ण लढतीसाठी काँग्रेस राज्यातील काँग्रेस नेते आग्रही आहेत. सांगली असेल, मैत्रीपूर्ण लढती शक्यतो टाळल्या पाहिजेत. तर मैत्रीपूर्ण लढतीचा फायदा भारतीय जनता पक्षाला होऊ शकतो. एकास एक उमेदवार जर असेल तर त्यामुळे भारतीय जनता पक्ष पराभूत होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेस यांनी एकत्रित बसून तो मार्ग ते काढतील असा मला विश्वास आहे. आनंदराज आंबेडकर असं वक्तव्य करतायत की प्रकाश आंबेडकर ही भाजपची बी टीम म्हणून काम करते आहे आणि तुमचं सुद्धा सूट जुळत नाही आहे. काय एकंदरीत यावरती सांगा? मला आनंद आंबेडकर काय बोलले हे मी ऐकलेलं नाही. त्यामुळं त्यांनी बोललेल्या ह्याला लगेच प्रतिक्रिया देणं मला योग्य वाटत नाही. नाही, यांनी मगाशी काय केलं, शेवटचा प्रश्न विचारतो म्हणतो. यांना ही ऑथॉरिटी कोणी दिली? मला स्वतःला काय बोलायचं
नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवारांना जिथे आम्ही उमेदवार घोषित केले दिवसेंदिवस चांगला पाठिंबा आणि अनपेक्षित पाठिंबा जनतेचा मिळतो आहे. काही ठिकाणी आमच्याकडे पुढारी कमी असतील पण जनता मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा देताना दिसते आणि मला वाटतं की आमच्या महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना तसा पाठिंबा दिसतोय. काल परवा वाशिम यवतमाळच्या उमेदवारांचा अर्ज भरण्याची सभा झाली. आमचे अमर काळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरायला गेले. भर रणरणत्या उन्हात 20,000पेक्षा जास्त लोक त्या ठिकाणी गोळा झालेले. तयारीला फक्त 2 दिवस मिळाले. त्यामुळं प्रचंड माणसांचा पाठिंबा वाढतोय याची नोंद प्रसारमाध्यमांनी घ्यावी. सर, एक प्रश्न आहे. उद्धव ठाकरेंनी आता जे उमेदवार घोषित केलेले आहेत ते महायुतीच्या समोर तुल्यबळ उमेदवार आहेत अशी चर्चा जी आहे ती राजकीय वर्तुळात रंगताना पाहायला मिळते. लोकसभा निवडणुकीनंतर सगळ्या राजकीय पुन्हा एकदा भूकंप राजकीय घडामोडी ज्या आहेत त्या बदलण्याची जास्त शक्यता आहे अशी चाहूल जी आहे ती राजकीय वर्तुळात रंगताना पाहायला. मला प्रश्नाचा अर्थ नाही कळला. म्हणजे महायुतीसमोर उद्धव ठाकरेंनी आता जे दिलेले उमेदवार आहेत ते फार तुल्यबळ उमेदवार आहेत, त्यांच्यासमोर टिकणारे नाहीत असा सूर जो टिकणारे नाही आहे तुल्यबळ नाही असं त्याला म्हणायचं. हे तुमचं मत आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन त्यांचा निर्णय दिला असेल तर त्यांचे ते तुल्यबळ नाहीत असा तुमचा गैरसमज आहे. एकनाथ शिंदेचे उमेदवार 2 जाहीर उमेदवार अधिकृत उमेदवार त्यांना माघार घ्यावी लागते आणि भाजपच्या दबावामुळे भाजपनं सांगितलं उमेदवार द्यावा लागतो. काय सांगा? नाही, एकदा मांडलिकत्व स्वीकारल्यानंतर ज्यांचं मांडलिकत्व स्वीकारलं जातं त्या राजाचं ऐकावंच लागतं. त्यामुळे एकदा तलवार म्यान केली आणि शरणागती पत्करली तर मग तुमच्या म्हणण्याला अर्थ राहत नाही. हाच मुद्दा राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यावर पण लागू होतो का? त्यांनी पण काही उमेदवार ज्यांनी शरणागती पत्करलेली असेल त्या सर्वांसाठी माझं विधान आहे. ज्या पद्धतीने अजित पवार यांच्या पक्षाला उमेदवार आयात करावे लागतात अर्थात अर्चना पाटील काल त्यांनी आयात केला, आढळराव पाटील शिरूरसाठी आयात केले, रासपसाठी महादेव जानकरांना ती परभणीची त्यांनी त्यांच्या 3 जागा गेल्या, जागा सोडली असं म्हणतात. यावरती काय? तेच ना, तुम्ही त्याचं प्रश्नातच उत्तर आहे. काय तुम्ही काय संदेश काय द्याल? तुमच्या प्रश्नातच हे उत्तर आहे. त्यामुळं मी काही बोलण्याचा प्रश्नच नाही. बरोबर आहे की नाही? तर मात्र महादेव जानकर यांनी जवळपास 3 वेळेस तुमच्या पक्षाची चर्चा केली होती. सर, एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कदाचित सुनेत्रा पवार जर बारामती लोकसभेच्या महादेव जानकरांची आमची चर्चा झालेली होती. पवार साहेबांची इच्छा होती महादेव जानकरांना उमेदवारी द्यावी पण त्यांनी निर्णय वेगळा घेतला असं झालं. नाही, त्यांनी आत्ताच त्या अधिकारी म्हणून काम करत होत्या त्यांच्याबद्दल आम्हा सगळ्यांना आदर आहे. मेटे साहेबांच्याबद्दल आदर आहे आणि पवारसाहेबांची त्यांची त्या पवारसाहेबांना जेव्हा जेव्हा भेटायला आल्या तेव्हा साहेबांनी त्यांना स्थानिक परिस्थिती बाकीच्या सगळ्या गोष्टी याची माहिती करून दिली आणि त्यांना आवाहन केलं की तुम्ही देखील आमच्या या प्रयत्नात सहभागी व्हा. शेवटी त्या आत्ताच निवृत्त होऊन राजकारणात आलेल्या आहेत. त्या ठिकाणी बजरंग सोनवणेंनी मागची निवडणूक लढवलेली होती. 5 लाखापेक्षा जास्त मतं त्यांनी मिळवलेली होती आणि मोठ्या प्रमाणात विजयासाठी त्यांनी प्रयत्न केलेले होते आणि आम्हाला विश्वास आहे की त्या ठिकाणी बजरंग सोनवणेंना सर्वजण योग्य तो प्रतिसाद देतील आणि आमची सीट त्या ठिकाणी विजयी होईल. या ठिकाणी ज्योतिताईंना आम्ही विनंती केली की त्यांनी आमच्याबरोबर यावं आणि भविष्यकाळात त्यांना त्यांच्या अनुभवाचा प्रशासकीय अनुभवाचा फायदा पक्षाला होईल आणि पक्ष देखील त्यांना त्याच सन्मानानं वागणूक देईल. म्हणजे चर्चा आहे, ऑफर आहे, तर तुमचीच मतविभागणी नाही का होत जर त्या उभ्या? आता शेवटी आम्ही त्याच्यात काही करू शकत नाही. शेवटी आमच्या पक्षात जी लोक आहेत त्या सगळ्यांचं मत घेऊन आम्हाला शेवटी निवडणूक लढली तर गेली पाहिजे व्यवस्थित.
त्यामुळे त्यांनी उभं राहू नये अशी आमची देखील त्यांना विनंती पूर्वी केलेली आम्ही आत्ताही करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.